शशिकांत शिंदेना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राजकारण. जयंत पाटलांचं कौतुक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदावरून जयंत पाटील पायउतार झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. शहर पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी का दिली हे सांगितले, तर जयंत पाटील यांच्या कार्यकाळातील कामाचं आणि त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीचं कौतुक केलंय. जयंत पाटील यांनी 7 वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं. अडचणीच्या काळात त्यांनी नेतृत्व केलं. गेली अनेक वर्ष अहोरात्र कष्ट केले, साथ दिली, असं शरद पवारांनी यांनी म्हटलेलं आहे. यावेळी शशिकांत शिंदेंना जबाबदारी देत त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणी जागवल्या. माथाडी कामगाराचा मुलगा आपल्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलाय. शरद पवार यांनी म्हटलं की मला आनंद आहे, शशिकांत शिंदे यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांचा उल्लेख केलाय. माथाडी कामगाराचा मुलगा, लिपिकाचं काम करणारा हा कार्यकर्ता माथाडी कामगारातून तयार झाला. मी पहिल्यांदा 1965 साली मुंबईला आलो. त्याआधी मी मुंबई पाहिली नव्हती. त्यावेळी मी सांगोल्याच्या मित्रांसोबत राहत होतो. शशिकांत शिंदेचे वडील गोदीत काम करत होते. त्यावेळीच मी गोदी पाहिली. प्रचंड कष्ट करणारा माथाडी कामगार पाहिला. माथाडी बोर्डात काम करणाऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे होते. सामान्य माणसांच्या विचारांशी निष्ठा त्यासोबत कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलं. संघर्ष असा म्हणजे कधीही संघर्षाला सामोरं जा म्हणालो, कधी माघार घेतली नाही. लोकसभा निवडणुकीला मी म्हणालो सातारा कोण लढणार, मला शशिकांत शिंदे म्हणाले लढतो. तुम्ही सांगितलं तर लढतो. त्या निवडणुकीत यश आलं नाही, मात्र त्याने संघर्ष केला. त्यामुळे सध्या संघर्षाचा काळ आहे. संघर्ष करणाऱ्या व्यक्तीलाच आपण संधी दिली आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभा राहील, कारण विचारानं काम करणं ही त्याची खासियत आहे, असं म्हणत शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांचं कौतुक केलं आहे.